चला तर मग आता न्यूला काल तिच्या बर्थडेला गिफ्ट आले ते आता आम्ही ओपन करू. न्यू कर हे ओपन कर हे काढी काय त्याच्यामध्ये बघू. जास्त गिफ्ट नाही आले कारण जास्त लोकांना बोलावलंच नव्हतं. हे कर घरातलेच होते सर्वजण काढायची. आणि जास्तीत जास्त तिला पैसेच मिळाले. पैसेच मिळाले. ते तर काल तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल कारण की तिने जेवढे पण तिला पैसे मिळाले ना तिने सर्व माझ्याकडेच आणून दिले. टिफिन आहे टिफिन. टिफिन आलेला निहू दोन कमाचं छान आहे छान आहे. हा मैली दिलेला आहे. छान आहे. काय नेवला टिफिन आला मस्त छान छान. निहू हा याच्यामध्ये भाजी पुरी माईला माहित होतं वाटतं हिला ग्रीन कलर आवडते. ग्रीन कलर खोला नाही आता हे खोला पण खोला खोला मामाची त्याच्या खाली आहे अजून. सॅलेड ठेवायसाठी येते. चष्म्याच्या दिसत चष्म्याच्या तू इनोन आहे. वाईट आहे हम्म. इकडनं पण करू शकतो पण इकडून ग्रीन बनायला बॅक साईड आहे ह्याची. तिकडनं चॉकनं लिहायचं आहे आणि इकडनं आपल्या पेनने स्केच पेनने. हा आता याच्यावरच लिहायचं हा भिंतीवर लिहायचं नाही. सर्व कबर खराब करून टाकले. सर्व पांढरे पांढरेच करून टाकले. एबीसीडी लिहून दे. एबीसीडी लिहायची आहे तिला तिच्यावर. आता विचार करते कुठे आहे. हा थांबते ना मी. कुठे चालली तू. आणायसाठी पेन आणण्यासाठी ते तो ग्रीन वाला दिसा ग्रीन पेन आणण्यासाठी ते निहू तो नंतर आणशील बेटा. नंतर आणायचा आता नाही नंतर. येतो मी थांब येतो मी थांब. सांगा कायच करूच. थांब ना नेहो खाली ना मी आणून देते ना तुला. थांब ना मी आणून देते ना. ते खाली होतं आणून देते ना. याला इथंच त्या भिंतीवर खाली इथे लावून दे. ते लिहित राहते त्याच्यावर. दिवसभर चालू राहते. कोणी लिहित इथून कडूनही येत आहे. चॉक देऊन द्यायचा तिच्यापाशी. अजून पेनाने तिला लिहिता नाही येणार ना. तो पेन तर त्यांनी फिनिश करून छोटी पाटी आणली होती तिच्यासाठी त्याच्यावरचा पेन नव्हता. अगं गेट बंद आहे वरचं. तर हे 2 गिफ्ट आलेले आहेत न्यूला बर्थडेला. इथं लावून देऊ. हा मी नाही येत आता तूच आहे खाली. मी नाही हे लावून आपण खाली ये ना तू नेमू. आज आम्ही बनवणार आहोत साबुदाण्याचे पापड. तर ही रेसिपी तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेल. तर चला आता आईने किती वाटी साबुदाणा घेतला हे पाहू. आईने इथे आता 1 वाटी साबुदाणा घेतला होता आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता पाणी टाकून त्याला भिजायला ठेवून दिलं. तर इथे आता रात्री आईने या साबुदाण्यामध्ये ना गरम पाणी टाकून दिलं होतं. तर आता त्याच्यामुळे आपला साबुदाणा आहे ना हा पण मस्तपैकी फुगलेला आहे. आणि इकडे आईने 4 जे बटाटे आहेत ना हे पण उकडून घेतलेले आहेत. मोठे बटाटे आहेत. जर तुमच्या इथं छोटे असतील तर तुम्ही 8 घ्यायचे पण आमच्या इथं मोठे होते म्हणून आम्ही 4 घेतलेले आहेत. इथे आईने
7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे 1 चम्मच मीठ. ठीक आहे, तर हे आता मिरच्या अगोदर आपल्याला मिक्सरमधून पूर्ण बारीक काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग साबुदाणा आणि हे जे बटाटे आहेत ना हे एकत्र करून काढायचे आहेत, है नाही? ठीक आहे. तर अच्छा बरं ठीक आहे ना, करते ना मी. आणि साबुदाणा मस्तपैकी हा याच्यामध्येच झालेला आहे, फुगलेला आहे. म्हणजेच आपल्याला साबुदाणा हा शिजवण्याची गरज नाही आहे, आपण असेच याचे पापड बनवणार आहोत. आता इथे हिरव्या मिरचीचा पेस्ट तयार आहे आणि ज्या पॉटमध्ये आईने हिरवी मिरची काढली होती ना त्याच पॉटमधून साबुदाणा आहे ना हा पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे. तर आलू मस्तपैकी गरम आहेत, गरम गरमच यायला आपल्याला काढायचं आहे नाही? ठीक आहे. ते मोठे मोठे निघत नाही त्याच्यामधून मग एकदम. ठीक आहे. आता बटाटे आणि साबुदाण्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरचीचा पेस्ट. आम्ही थोडंसंच टाकत आहोत, जर तुम्हाला वाटलं म्हणजे जास्त जर तिखट लागत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता जास्त. आणि त्यानंतर मीठ घेतलेलं आहे 1 चम्मच. हे सर्व मस्त एकत्र करायचं, आणखीन काहीच नाही टाकायचं ना याच्यामध्ये. बस झालं एवढं. ठीक आहे, शिजवा नाही लागत. हो ना, झालं. चला तर मग आता हे साबुदाण्याच्या पापडचं सर्व रेडी आहे. आता आम्ही बनवू याचे मस्तपैकी पापड. एवढाच घ्या लागते. मला छोटे छोटे एकदम, जास्त जाडही नाही जास्त पतलीही नाही. थोडंसं कचू लांबू द्यायला. तर फ्रेंड्स, आता आपले जे आपण साबुदाणा आलूचे जे पापड बनवले होते ना तर ते आता वरून पूर्ण असे सोकलेले आहेत. तर ते आता मी उलटे करून म्हणजे असे काढून असे उलटे असे थालीवर आता टाकून देते. म्हणजे कसं आहे खालून हे थोडेसे ओले आहेत कारण की इतकं ऊन तपत नाही आहे, त्याच्यामुळे मग हे ना थोडेसे वलसर होते. तर मी आता याला उलटं करते आणि उद्या सकाळी आणखी नाही आपल्याला याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपण पेपरवर हे आलूचे पापड बनवले ना तर इझिली आलूचे पापड वर येतात. जर तुम्ही एखाद्या कापडावर जर टाकले असेल म्हणजे कॉटनच्या कापडावर जर टाकले असते ना तर हे निघाले नसते, खूप त्रास झाला असता काढण्यासाठी. तर म्हणून आम्ही आहे ना कोणतं पण आमचं असं खाद्यपदार्थ जर बनवायचं असतं ना तर आम्ही पेपरवरच टाकतो. फक्त ज्वारीचे पापड हेच फक्त आम्ही कॉटनच्या चादरीवर टाकतो कारण की कॉटनच्या चादरीवर ते इझिली निघतात. कारण की मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आम्ही ज्वारीचे पापड कसे बनवतो आणि कसे ते कॉटनच्या चादरीवरून इझिली निघतात. तर जर तुम्ही ब्लॉग नसेल पाहिला तर एक वेळा नक्की बघा. कारण की खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की काही ज्वारीच्या पापडाची आमच्यासोबत रेसिपी शेअर करा. तर त्या ब्लॉगमध्ये पूर्ण मी रेसिपी शेअर केलेली आहे. तर एक वेळा तो ब्लॉग नक्की बघा. आणि इथे आमची न्यू मधावर आमच्या न्यूला पापड खूप आवडतात. तर म्हणून मग यावर्षी खूप सारे आम्ही पापड तिच्यासाठी बनवून ठेवत आहोत. तर फ्रेंड्स, काल जे आम्ही साबुदाणे आणि आलूचे जे पापड केले होते ना तर ते आज मस्तपैकी सोकलेले आहेत. तर हे पापड मी तुम्हाला आता तळून दाखवणार आहे. तर इथे मी तेल ठेवलेलं आहे, तेल तर गरम झालं. चला आता याच्यामध्ये पापड टाकते आणि तुम्ही बघू शकता की पापड आपला हा किती मोठा होत आहे.
आणि असे पांढरे शुभ्र आलेले आहेत पापड. तर चला आता पापड तळून झालेले आहेत. तरी मी तुम्हाला हे पापड खाऊन दाखवते की बाई कशा म्हणजे कसे झालेले आहेत. छान झाले आणि कुरकुरीत पण आलेले आहेत. खूप छान टेस्टी. खरंच खूप मस्त झालेलं आहे. जर तुम्हाला या पापडाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जी बेल आयकॉन आहे त्याला नक्की क्लिक करा. आणि जर तुम्हाला अशा नवीन नवीन जर रेसिपी पाहायच्या असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर नक्कीच मी तुम्हाला त्या रेसिपी बनवून दाखवेन.